डोंबिवलीमधील प्रकाश माने आणि त्यांच्या पत्नी जे आहेत ते मानसरोवरसाठी या यात्रेला गेलेले आहेत, मात्र ते सुरक्षित असल्याची त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे। आता सध्या ते आपल्यासोबत व्हिडिओ द्वारे आपल्याशी आपण त्यांची संपर्क साधत आहोत। प्रकाशजी नमस्ते, काय कसे आहात आणि आत्ताची स्थिती काय आहे त्या ठिकाणी? नमस्कार, हर हर महादेव। आम्ही एकूण महाराष्ट्र, भारत आणि देशभरात 43 जण कैलास मानसरोवराच्या दर्शनासाठी आलो होतो। आता आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत, पण आम्ही जेव्हा त्या ठिकाणी दर्शन घेत होतो आणि दर्शनाला जाण्यापूर्वी आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो नेपाळ चायना बॉर्डरला, आणि ज्या हॉटेलमध्ये राहिले होते ते सगळं वाहून गेलं आणि शेकडो लोक तिथे मृत्युमुखी पडलेली आहेत। तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे माहिती पडल्याच्या नंतर तुम्ही मानसरोवरला पोहोचलेले होते असं सांगितलंय, मात्र ही सगळी घटना घडल्याच्या नंतर तुम्हाला आता काय वाटतं आणि काय अनुभवलंय त्या ठिकाणी तुम्ही? खरं म्हणजे आम्हाला जेव्हा हे कळलं तर तेव्हा आम्हाला याचा सिरियसनेस एवढा जाणवला नव्हता। आम्हाला वाटलं की छोट्या मोठा ऍक्सिडेंट असेल, पण नंतर कारण त्याचं कारण काय माहितीये का, की या चायनाचे लोक इंग्रजी बोलत नाही, कुठलीच भाषा बोलत नाही, ते फक्त चायनामध्येच बोलतात आणि आणि त्यांना सांगणं म्हणजे कठीणच, म्हणजे त्यांना सांगू शकत नाही। फक्त एखादी कुठली गोष्ट आपल्याला काही खरेदी करायची असेल ते आपल्या कन्व्हर्टर त्यांचा बोलायला देतात मोबाईल मध्ये, ते आपण इंग्रजीमध्ये बोलायचं, मग ते त्यांना ते कळतं। त्यामुळे ह्या गोष्टीचा सिरियसनेस आम्हाला जाणवला नव्हता एवढा तो आता जाणवायला लागलाय। त्याचं कारण सकाळपासून मला माननीय जिल्हाधिकारी कार्यालय, माननीय तहसीलदार साहेब, माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, माननीय अभिजित दरेकर साहेब या सगळ्यांचे फोन यायला लागले आणि हे आता युट्यूब आणि बाकीच्या ठिकाणी फेसबुकला या सगळ्या बातम्या आम्ही आता बघतोय आणि मग आम्हाला खरंच वाईट तर वाटलंच, कारण आमच्यासारखेच शेकडो भाविक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि बिचाऱ्यांचा नैसर्गिक कारणामुळे त्यांचा मृत्यू झालाय। त्याशिवाय चायनीज गव्हर्नमेंटचे सुद्धा शेकडो लोक जे इमिग्रेशन सेंटर मध्ये काम करतात, तिथले कर्मचारी आहेत, नेपाळ मधले अनेक लोक आहेत, जे सर्वसामान्य लोक आहेत, ते शेकडो लोक मृत्युमुखी पडलेत या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये। प्रकाशजी, खरं पाहिलं तर तुम्ही कुठल्या ट्रॅव्हल्स कंपनीकडून गेलेला आहात आणि त्या ठिकाणचा जो अनुभव आहे, मात्र कोण तुमच्या सोबत आहे? डोंबिवलीतले आणखीन कोणी नागरिक आहेत का, किंवा तुमचा वेगळा ग्रुप आहे? त्या ग्रुपमधील काही सदस्य तुमचे सुरक्षित आहेत का? कल्याण डोंबिवली मधला मी आणि माझी पत्नी आहे फक्त, शिवाय मुंबई मधले 2-3 जण आहेत, एक एक छत्रपती संभाजीनगर मधल्या एक महिला आहेत आणि माझ्या मते नाही अजून आजूबाजूचं, आणि एक नाशिक मधले आहेत, एक ताई आहेत त्या नाशिक मधल्या आहेत। असे आम्ही एकूण 9 जण आहोत महाराष्ट्रातले। 9 जण आहेत, कॅनडा, रोम, फ्रान्स आणि लंडन मधले 9 जण आहेत। उर्वरित जे राहतात ते भारतातल्या विविध राज्यांमधून आमच्यासारखेच आलेले भाविक आहेत। खरं पाहिलं तर ही घटना घडली तेव्हा तुम्ही मानसरोवरपर्यंत पोहोचलेले होते, मात्र आता तुमची मनस्थिती कशी आहे? काय मनामध्ये तुमची अवस्था आता आहे? मनामध्ये काय भीती आहे आता? मनामध्ये भीती आहेच, पण आम्ही सगळं महादेवावर सोपवलेलं आहे, कारण की जो तिकडून मोठा एक पाण्याचा साठा जमा झालेला एका ठिकाणी कुठेतरी, तर तो साठा कधीही फुटू शकतो आणि त्याच्यामुळे असे मोठी शहरं त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होतील इतका तो मोठा साठा आहे असं आम्हाला इकडे कळते आता या लोकांकडून। म्हणजे आमच्या इकडे जे आम्हाला जे गाईड मिळतात ते चायना गव्हर्नमेंटचा सरकारी गाईड असतात। ते चायना गव्हर्नमेंट कुठली गोष्ट प्रायव्हेट करत नाही, ते सगळं सरकारी असतात। त्यामुळे चायना गव्हर्नमेंटच्या त्या सरकारी चंपा नावाच्या गाईडने आम्हाला जी माहिती दिली, त्याने दिलेल्या माहितीनुसार ते जे पाण्याचा एक साठा झालेला आहे कुठेतरी एका ठिकाणी, तो इतका मोठा आहे की तो जर गेला तर कुठले 2-4 शहरं अशी घेऊन जाईल, तो इतका मोठा साठा आहे। पण तरी सुद्धा आम्ही देवावर विश्वास ठेवून उद्या आम्ही इकडून प्रवास करणार आहोत। आमचा प्रवास उद्या सुरू होईल सकाळी 5:30च्या दरम्यान। तुम्ही आता नेमकं कुठे आहात आणि सुरक्षित आहात का, आणि उद्या कुठे प्रवास असणार आहे तुमचा? आता आम्ही एकदम सुरक्षित आहोत, आता आम्ही एकदम छान 5 स्टार हॉटेलमध्ये आहोत, पण मनामध्ये थोडीशी नैसर्गिक आपत्तीची भीती असतेच ना। हॉटेलमध्ये आम्हाला सुरक्षित आहे, बाहेर काय सागा म्हणून आहे, सागा सिटी आहे,
त्या सागा सिटी मध्ये आम्ही आहोत. मॅडमशी बोलायला द्या जरा. Estimate आहे. मॅडमशी बोलायला द्या. मॅडमचं मत काय आहे, त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणू. काय सांगाल आता त्या ठिकाणी काय भीती आहे का मनामध्ये? भीती तशी नाहीये, कारण महादेवाने आता इथपर्यंत तिथे घडलं आणि आम्ही मानसरोवर आता तोच पुढचं सगळं तारून देईल एवढीच आशा आहे. थोडंसं वाटतं की कोण काय सांगतो, कोण कोण काय काय मतं व्यक्त करतात, त्यावर थोडी भीती वाटते. पण आता इथपर्यंत त्याने सुखरूप आणल्या, पुढचा प्रवास पण तो सुखरूप करेलच. कधी तुमचा परतीचा प्रवास कधी आहे आता? 30 तारखेला आहे, परवा संडे. ओके, म्हणजे आता सुरक्षित आहात तुम्ही दोघेही तिथे सुरक्षित आहात? आम्ही सुरक्षित आहोत. परतीचा प्रवास उद्या सकाळी 5:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. नक्कीच. धन्यवाद प्रकाशजी. हा बोला बोला. उद्या सकाळी 5:30 ला सुरू होणार. 10-12 तासाचा प्रवास असेल. तो प्रवास खडतर आहे. उद्या आम्ही रात्री काठमांडूला पोहोचू 9:30-10 ला, आणि मग तिथून परवाला सकाळी 11च्या फ्लाईट आम्ही आमचं कन्फर्म तिकीट आहे परवा सकाळी 11चं. आम्ही साधारणतः 2:30-3च्या दरम्यान मुंबईमध्ये पोहोचू. ओके, म्हणजे 2 दिवसांनी तुम्ही मुंबईत सुरक्षित पोहोचाल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? येस 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 येस. नक्कीच. ठीक, काळजी घ्या प्रकाशजी. खरं पाहिलं तर प्रकाश माने हे जे आहेत हे डोंबिवलीचे रहिवासी आहेत आणि हे दोघेही आता सध्या मानसरोवरच्या यात्रेसाठी गेलेले आहेत आणि ते सुरक्षित असल्याची देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील अशा पद्धतीने त्यांच्या दोघांचीही नावं जाहीर केली होती. मात्र आता आपण त्यांच्याशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपण त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि आता ते सध्या सुरक्षित असल्याची देखील माहिती आपल्याला त्यांनी दिली आहे. सुरेश काडे, एबीपी माझा, डोंबिवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.